पेपर मंत्रालयात किंवा शासकीय अधिकाऱ्याकडे गेला तर त्याच्यावर कारवाई व्यवस्थित झाली पाहिजे, त्याच्यासाठी तितका अभ्यासही असावा लागतो. म्हणजे आज राज्यामध्ये बेरोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना आपण आणखी बेरोजगारी वाढवायची का, हा खरा प्रश्न आहे. आज या महाराष्ट्र राज्य लॉटरीवर अनेक अपंग, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, अंध यांचा हा रोजगाराचा प्रश्न आहे. म्हणजे सरकार रोजगार देऊ शकत नाही, परंतु आता सध्या जो रोजगार ज्या लॉटरीतून मिळतोय तो बंद करण्याचं मस्त कारस्थान काही हितशत्रूंनी चालवलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध जी लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, 18 डिसेंबर 1997ला उच्च न्यायालयाने लॉटरी बंदीच्या विरुद्ध एक निकाल दिला होता आणि त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हालचाली चालू झाल्या होत्या. आज आपण ज्यांना पुष्पहार घातला, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी लॉटरी विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे. एवढे आपले लॉटरी विक्रेते आहेत त्यांचा न विचार करता त्यांनी जो निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे तो एकदम अतिशय चुकीचा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द. धन्यवाद. सत्यवान पेडणेकर असे आमचे डोंगरे काका वगैरे आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण याच्यावर लॉटरीवरच केलंय किंवा सगळं काय त्यांच्यावर चाललंय. आमचं पण सगळं लॉटरीवरच चाललंय. तर लॉटरी ही बंद होऊ नये एवढी मला माझी आजीदादा यांना विनंती आहे आणि मला काही जास्त बोलता येत नाही, सॉरी. धन्यवाद. मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुरेखाताई. आपले 2 मुलाचे शब्द. अजून कोणाला बोलायचं आहे का? मोठा हे घेतलाय, आपल्या दिव्यांगांना सहकार्य केलंय. तर मी आता हे सांगू इच्छिते की जे हे आपले हे आहेत ना, मटका जे आहे ना तो बंद व्हायला पाहिजे. आपले अजितदादा साहेबांनी तो मटका बंद करायला पाहिजे, कारण तो जुगार आहे आणि बहुतेक घरं उजेडलेली आहे. पुरुष काय करतात, आपला अख्खा पगार त्याच्यामध्ये घालतात. मी स्वतः बघितलेलं आहे आणि घर त्यांचा वाटेवर आलेला आहे. तर हे होता कामा नये. अजितदादा पवारनी हा प्रश्न घ्यायला पाहिजे की हा रतनदादा टाटा खत्री होते तेव्हा बंद झालेला, मग ते परत चालू केला गेला. तर हा कशाला प्रश्न घेतला की लॉटरी बंद करायचा? हा बंद व्हायला पाहिजे ना. मटका, जुवा हे तर मेन प्रश्न आहे, हा बंद व्हायला पाहिजे. बस माझी एवढे 2 शब्द होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नफा आहे तर मतलबी लोकांनी एक षडयंत्र केलेलं आहे की ही बंद करून विक्रेते दाखवतील शोले, विक्रेते दाखवतील पिक्चर शोले, सरकारच्या पोटात येतील गोळे. गरिबांचा वाली कोण? विक्रेत्यांशिवाय आहे कोण? बोलायचं आहे. गरिबांचा वाली कोण? गरिबांचा वाली कोण? अनुदानाची योजनांवर खैरात, विक्रेत्यांवर मात्र बेकारीची वरात. म्हणजे असे या आंदोलनाची ती नंतर ठरेल, तेव्हा सर्वांनी एकजुटीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. पूर्तता या ठिकाणी मी विलाची सातारकरांना विनंती करतो. आपण स्तरावर ही लॉटरी बंदीचे प्रयत्न चाललेले आहेत. त्याचं आमच्याकडे प्रूफ आहे. त्यांना गपचूप करायची होती बंद, पण आमच्या काही लोकांनी आतून जो पेपर काढून सांगितलंय की ही लॉटरी का बंद करायला पाहिजे. बंद करण्यात हेतू यांचा एवढाच आहे की एक खासदार आहे दिल्लीचा, जो 20 वर्षापूर्वी मंत्री होता, त्याचं कारण देऊन हे लॉटरी प्रशासक हे लॉटरी बंद करण्याचं त्यांचं कारस्थान चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतरी आपला कोणतं तरी काहीतरी चाललेलं आहे की लॉटरी बंद करावी म्हणून त्यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम मी आपल्या स्टेजवर उपस्थित असलेले आमच्या भाजपा लॉटरी संघटनेचे कार्याध्यक्ष निलेश मानकर,
त्याप्रमाणे अविलास निर्मळे, आत्माराम नाटेकर, रुचिर जाधव आणि काही स्टेजवर असणाऱ्या लोकांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपलं पण राहून गेलं सॉरी. तर माझं म्हणण्याचा विषय हे काय की कोणतरी एक खासदार, माजी खासदार आहे, तो दिल्लीतून सूत्र हलवतोय की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली पाहिजे. ते सगळं याच्यात आलेलं आहे. त्यांनी जे हे केलं सरकारने आता मंत्रिमंडळासमोर ठेवलेलं आहे. आता ते अजितदादा असतील तेच निर्णय घेतील. पूर्वीच्या मंत्रिमंडळ असताना अजितदादांनी त्याच्यावर रिमार्क मारलेला आहे काय की ही लॉटरी बंद करण्याचे तुम्ही बघा काय त्याच्यात फायदा आहे काय तोटा आहे हे प्रशासनाला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी सगळी तयारी केलेली आहे की जिथे लॉटरीचा ड्रॉ होतात थिओरीला तिथला स्टाफ कुठे लावायचा, लॉटरी स्टाफ कुठे लावायचा हे त्यांनी सगळं हे केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 90% आणि लॉटरी बंदीचा हे काढलेलं आहे. आणि ते अजितदादा पवारांच्या समोर ठेवणार आणि नंतर मंत्रिमंडळासमोर ती कॅबिनेटमध्ये समोर येणार आणि लॉटरी बंद करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांनी असं सांगितलंय की लॉटरी बंद करण्याचं कारण की त्याला हे उत्पन्न मिळत नाही. आता हे चालवतच सरळ नाही तर ह्याला उत्पन्न कसं मिळणार. हे ह्याच्यात बसून म्हाताऱ्यात बसून एसी मध्ये बसून लॉटरी चालवत आहे, रस्त्यावर उतरतच नाही. परराज्यातले लॉटरीवाले आहेत ते कसे स्टॉलवर जाऊन तिकीट देतात स्वतः. लॉटरी या संदर्भात सभा झालेली आहे. राज्य सरकार लॉटरी बंद करण्याच्या तयारीत आहे असं आपलं म्हणणं आहे. काय सांगा. काय झालं आहे, प्रशासकीय जे आहेत ना लोक, सेक्रेटरी म्हणा, लॉटरीचे लोक म्हणा, ह्या सगळ्यांचे लॉटरीचे अधिकारी लोक आहेत त्यांनी एक बैठक घेतली 4 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठकीमध्ये लॉटरी बंदीचा विषय मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की खासदार आहे दिल्लीचा मंत्री, माजी मंत्री 20 वर्षापूर्वीचा, ह्याच्यावर त्यांनी बंद करण्याचं चालवलेलं आहे. त्यांचं नाव आहे विजय गोयल. ह्या विजय गोयलच्या याच्यावर त्यांनी हे बंदीचा आदेश काढले. विजय गोयल काय महाराष्ट्रात राहतो का, तो राहतो दिल्लीमध्ये. त्याचं काय काम आहे तिथे बोलायचं. त्याच्या घरी आता आम्ही जायचा विचार करतोय सगळे लोक दिल्लीला जाऊन. त्याला सांगतो आम्ही काय लोक आहोत ते. आणि तो आमच्या मागे का लागला, इतर गोष्टी नाही आहेत का तुला बंद करायला, मटके बिटके ते बंद कर ना पहिले. लॉटरी जे राज्य सरकारला एवढं जे अनुदान मिळते आहे 25 कोटी आणि आम्ही सांगतोय की ही लॉटरी अशी टिकली तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच मार्च महिन्याच्या शेवटी 800 ते 700 ते 800 करोड तुम्हाला मिळवून देतो. महाराष्ट्र राज्य लॉटरीतून, पेपर लॉटरीतून, सगळ्या पेपर लॉटरी, सगळ्या राज्याच्या लॉटरी ज्या आहेत त्या अधिकृत लॉटरी आहेत, त्या लॉटऱ्या चालल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही म्हणत नाही त्या बंद करा, पण आमची लॉटरी बंद झाली तर मात्र आम्ही कुठलीही लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात, हे आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि ही लॉटरी बंद झाली तर सगळ्या लॉटऱ्या आपोआप बंद करणार. आज हा गोयल जो कोण आहे तो जो म्हणतोय की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करा, परराज्यातल्या लॉटरीबद्दल तो का नाही बोलत. 13 राज्यामध्ये लॉटरी आज चालू आहे. आमच्या राज्यावर तू का म्हणून येतोस, का तू असं करतोय. तुला काय म्हणायचं असेल तर आमच्यासोबत बोलून घे ना. आमच्या संघटनांसोबत एवढ्या संघटना आहेत, एवढे एजंट लोक आहेत, एवढे मालक लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही डिस्ट्रीब्युटर लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या ना. आणि मग तुम्ही हे करा. एक कोणतरी खासदार सांगतो आणि आपल्या राज्याचा जो हे आहे फायनान्स सेक्रेटरी O.P. गुप्ता हे सगळं त्यांचं ऐकून हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी सगळं तयारी केलेली आहे. अजितदादांसमोर आता मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये जे काय ते फायनल होईल. नाहीतर लॉटरी बंदची शक्यता 99% आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. बंद केली तर आम्ही ऐकणार नाही. मी सांगतो आम्ही तीव्र आंदोलन घेणार मंत्रालयासमोर. एक आता आम्हाला बऱ्याचशा आमदारांनी पत्र दिलेली आहेत, फोन केलेले आहेत. आम्ही ग्रुप बनवला. आमचे सर्व लॉटरी विक्रेत्यांचे नेतृत्व करणारे सर्व प्रतिनिधित्व करणारे सगळे नेते आम्ही एकत्र वारंवार बैठका घेतल्या आणि शासकीय धरण्यात आम्ही आता अजितदादांबरोबर उपमुख्यमंत्री मान्य आहे त्यांच्यावर मिटिंग घेऊन या विषयाला वाचा फोडणार आहोत. आणि माझं असं म्हणणं आहे की लॉटरी कदापि बंद होऊ नये. की बाबा मी असं सांगतो की राज्य सरकार लॉटरी संचालय यांची जी नामुष्की आहे कारण त्यांनी लॉटरी चालवता येत नाही आणि त्याच्या खापर त्या लॉटरी विक्रेत्यांना पडतात की तुम्ही सेल देत नाही. भाऊ तुम्ही एकही ॲड देत नाही, पेपरला एकही मीडियाला ॲड देत नाही तर लॉटरी चालणार कशी. आज परराज्याची लॉटरी 100% सेल इथे करू शकते, महाराष्ट्र राज्यात लॉटरी कायच करू शकत नाही. याचं खरंच आत्मचिंतन आपल्या राज्य गव्हर्नमेंटने आणि लॉटरी संचालन करण्याची गरज आहे. मला एवढंच म्हणणं आहे की आपण हा उठाव केलेला आहे. जर लॉटरी बंद झाली तर भरपूर उपासमारी होईल आणि आत्तापर्यंत 55 वर्षात लॉटरी भरपूर काय सरकारला दिलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की लॉटरी बंद झाली तर तीव्र आंदोलन होईल आणि आम्ही वेळ आली तर आम्ही सर्व विक्रेते आम्हाला उपोषण करायची तयारी आमची. मानगढ़ की हिंदी बताइए किस तरह से
सब मीडिया से यही गुजारिश है कि ये जो अभी षड्यंत्र रचा जा रहा है लॉटरी बंदी का, ये तो हम लोग करने नहीं देंगे लॉटरी बंदी। और दूसरी जगह हम लोग ये चाह रहे गवर्नमेंट से, लॉटरी डिपार्टमेंट से कि हमारे लिए एक महामंडल की स्थापना हो जाए। उसके अनुसार हम लोग हमारी रचना लॉटरी बिक्री कैसे हो जाए उसके ऊपर क्यों एक्शन लिया जाए, जैसे कि राज्य गवर्नमेंट अपना मुनाफा कमा सके। मैं आपको ये कहना चाहता हूँ कि केरल गवर्नमेंट खाली राज्य की लॉटरी चला के हर ईयर 3.5 से 4,000 करोड़ का नफा अगर राज्य को दे सकती है, इतनी छोटी राज्य होने के बाद, तो महाराष्ट्र गवर्नमेंट इतनी बड़ी राज्य है तो इसमें इतना क्यों नहीं नफा हो रहा है, फिर सिर्फ 25 से 30 करोड़ क्यों हो रहा है। हमारे पास ऐसी स्कीम है जो हम लोग राज्य सरकार और लॉटरी संचालक को दे सकते हैं कि वो माध्यम से अगर हम लोग को विश्वास में लेंगे, सभी लॉटरी के प्रतिनिधित्व करने वाले नेताओं को और यूनियन को अगर विश्वास में लेंगे तो हम लोग उनको अच्छी स्कीम दे सकते हैं। वो स्कीम के अनुसार लॉटरी की बिक्री बढ़ सकती है और राज्यों को भी ज़्यादा से ज़्यादा महसूल मिल सकता है। जैसे कि विलास जी सैटरडे ने कहा कि अगले मार्च एंडिंग तक हम लोग 700, मैं तो बोलता हूँ अगर हमारे पास ऐसी स्कीम है हम लोग 1500 से 2000 करोड़ मुनाफा राज्य गवर्नमेंट को दे सकते हैं। लेकिन हमको विश्वास में ले और एक महामंडल की स्थापना करें, ये हमारे निवेदन है। आपके सामने नहीं बोल सकता है जो पुलिस लोग हमको तकलीफ देंगे, इसके लिए हमने सब रेडी करके रखा है। और जो महाराष्ट्र लॉटरी कमिश्नर है जो अभी प्रेरणा देशभर, इनको 2-3 चार्ज दिए गए। हम इतना कहना है, एक लॉटरी वाला एक ही कमिश्नर दे दो कि दूसरा उसको काम मत दे दो। 4-4 चार्ज उसके बाद देते हैं। वो किधर देख रहे हैं लॉटरी, वो लॉटरी पे ध्यान ही नहीं है। और कितना करोड़ रुपया मिल रहा है गया 5 साल से, वो आपको एक सुबह सैटरडे से बताएंगे लॉटरी से। उसका पूरा खर्च लगभग 40 करोड़ के आसपास है और उससे मिलने वाला जीएसटी और टीडीएस जो ये इंक्लूड नहीं करते उसमें। जीएसटी और जो टीडीएस इनकम टैक्स जो है ये गवर्नमेंट में ही जमा होता है, ठीक है। तो ये जो लेकिन ये अलग रखा जाता है, ये प्रॉफिट में नहीं दिखाते। इसके वजह से वो ऐसे पोर्ट्रे करते हैं कि लॉटरी नुकसान में है, बट हम अगर तीनों आंकड़े मिला के देखें, नेट प्रॉफिट, टीडीएस और जीएसटी, तो ये सालाना महाराष्ट्र राज्य लॉटरी का उत्पन्न जाता है 70 से 80 कोटी तक और खर्चा है लगभग 40 कोटी। तो ये 25 करोड़ से भी ज़्यादा मुनाफा राज्य सरकार को लॉटरी के माध्यम से होता है खर्चा। बिलास सर, एक आपसे लास्टली सवाल। बिलास सर, यहाँ पे जितना उसका पूरा खर्च लगभग 40 करोड़ के आसपास है और उससे मिलने वाला जीएसटी और टीडीएस जो ये इंक्लूड नहीं करते उसमें। जीएसटी और जो टीडीएस इनकम टैक्स जो है ये गवर्नमेंट में ही जमा होता है, ठीक है। तो ये जो लेकिन ये अलग रखा जाता है, ये प्रॉफिट में नहीं दिखाते। इसके वजह से वो ऐसे पोर्ट्रे करते हैं कि लॉटरी नुकसान में है, बट हम अगर तीनों आंकड़े मिला के देखें, नेट प्रॉफिट, टीडीएस और जीएसटी, तो ये सालाना महाराष्ट्र राज्य लॉटरी का उत्पन्न जाता है 70 से 80 कोटी तक और खर्चा है लगभग 40 कोटी। तो ये 25 करोड़ से भी ज़्यादा मुनाफा राज्य सरकार को लॉटरी के माध्यम से होता है खर्चा। बिलास सर, एक आपसे लास्टली सवाल। बिलास सर, यहाँ पे जितना